मिरजेत लिंगायत तेली समाजाचा परिवार स्नेह मेळावा उत्साहात, विविध उपक्रमांची माहिती तसेच मान्यवरांचा सत्कार। मिरज शहर लिंगायत तेली समाजातर्फे रविवार दिनांक 22 मार्च रोजी परिवार स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील सोमवार पेठ परिसरातील मल्लिकार्जुन मंदिराच्या मागील बाजूस सायंकाळी 6 वाजता हा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाच्या प्रारंभी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला। त्यानंतर समाज बांधवांच्या गप्पागोष्टी रंगल्या। पुढे गेल्या 2 वर्षात समाजामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती अध्यक्ष महेश क्षीरसागर यांनी उपस्थितांना दिली। यामध्ये परिवार स्नेह मेळावा, 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आदी उपक्रमांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी समाजामध्ये विशेष कार्य केलेल्या शंकर बेडगे व संदीप तेली यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेल्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये पुरुषोत्तम सावर्डेकर, रवींद्र विभूते, गुरुलिंग कोणे, महेश कुंभोजे आणि विजय तेली यांचाही सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास समाजाचे अध्यक्ष महेश क्षीरसागर, उपाध्यक्ष विनायक इंगळे, सचिव विजय विभूते, महिला अध्यक्षा सुहासिनी घोडके, उपाध्यक्षा गीतांजली इंगळे, सचिव मंदाकिनी कोणे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते। नमस्कार। मिरज शहर लिंगायत तेली समाज यांचा परिवार स्नेह मेळावा आज दिनांक 22 मार्च 2026 रोजी मल्लिकार्जुन मंदिर सोमवार पेठ मिरज येथे संपन्न होत आहे। या परिवार स्नेह मेळाव्याचा मुख्य उद्देश इतकाच आहे की मिरज शहरात विविध भागात राहणारे जवळपास 150 ते 1.25 कुटुंब आहेत, ती काही कारणांनी एकत्र यावी, यांच्यामध्ये समाजाविषयी भावना दृढ व्हावी या भावनेने आम्ही एकत्र येतोय। याच्यामध्ये महिलांसाठी हळदी कुंकू आहे आणि पुरुष बांधवांसाठी गप्पा गोष्टी, त्याचबरोबर संगीताचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर स्नेहभोजन असा हा कार्यक्रम आम्ही गेली 2 ते 3 वर्ष आयोजित करत आहे। याला सर्व समाजातून चांगला प्रतिसाद आहे। इथून पुढेही समाजाच्या वृद्धीसाठी, तेली समाज एकसंघ राहण्यासाठी आम्ही अशा कार्यक्रमाचं आयोजन करत राहू। सर्व समाज बांधवांनी यासाठी मोठ्या प्रचंड संख्येनं उपस्थिती दाखवली। त्याचबरोबर काही समाज बांधवांनी आम्हाला शिदा आणि रोख स्वरूपात देणगी वगैरे दिली। या सर्वांचा मी ऋणी राहीन आणि पुढच्या कार्यक्रमाला अशीच आम्हाला त्यांनी साथ द्यावी एवढं बोलून मी थांबतो। धन्यवाद।